अ, नमस्कार. मी मधुरा लेले. मॅमनी माझी ओळख करून दिलेली आहे. मी कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीमध्ये गेली 2 वर्ष दीप्ती मॅडम बरोबर काम करतेय. अं, मी आपलं सेशन सुरू करण्याच्या आधी सायबर कट्टा हे आपण जे सेशन आत्ता ज्या सेशनमध्ये आहोत, त्या प्लॅटफॉर्मविषयी आपल्याला थोडंसं सांगू इच्छिते. त्याची थोडीशी इंट्रोडक्शन देते. अं, सायबर कट्टा म्हणजे काय? किंवा सायबर कट्टा अँड ओपन अँड फ्री प्लॅटफॉर्म म्हणजे काय? तर अ, अ, आम्ही जेव्हा या विषयांवर काम करतो, आम्ही ट्रेनिंग सेशन्स घेतो, तेव्हा आम्हाला असं साधारण एक 6 ते 7 महिन्यांपूर्वी असं जाणवलं, की आपल्या सायबर लॉ, सायबर सिक्युरिटी, सायबर सेफ्टी हा विषय आपल्या सगळ्यांसाठी जितका इम्पोर्टंट आहे, आपण हा लोकांपर्यंत जितका पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तसेच अनेक असे विषय आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये किंवा ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालंय. असे विषय आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. फक्त सायबरबद्दल काम करणं आहेच, पण त्याबरोबर असे अनेक विषय आमच्या नजरेत आले आणि सौभाग्याने काही तज्ञांशी आमच्या ओळखीही आहेत. तर मग आपण हे लोकांपर्यंत कसं पोहोचवू शकतो? हे लोकांपर्यंत आपण कसं ज्ञान देऊ शकतो? असा विचार करून आम्ही सायबर कट्टा नावाचा हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि ह्या प्लॅटफॉर्मतर्फे आम्ही एका विशिष्ट विषयावरच्या तज्ञाला बोलवतो. त्या तज्ञाशी आपण त्याच्याविषयी, त्या विषयावर भरपूर चर्चा करतो. तो तो जो तज्ञ माणूस आहे, तो आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास त्याच्याविषयी आपल्याला जी माहिती इम्पोर्टंट आहे, गरजेची आहे, ती आपल्याला देतो आणि त्याच्यानंतर आपलं प्रश्न उत्तर संच असतो. असा आपल्या एक सायबर कट्टा सेशनचा पॅटर्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. यावेळेला आम्ही इन सर्च ऑफ सायबर सेफ्टी हा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. हा विषय घेऊन यायचं कारण असं, की आम्ही विषयात खूप काम करतो आहोत. अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम्स देतो आहोत, ट्रेनिंग्ज देत आहोत. पण मला असं वाटतं हे लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, की सायबर सिक्युरिटी, सायबर लॉ, सायबर सेफ्टी हे विषय इम्पोर्टंट का आहेत? हे लोकांना कळलं पाहिजे. कारण मीही या क्षेत्रात येईपर्यंत मला ह्या गोष्टींचं महत्त्व माहिती नव्हतं. मला ह्या गोष्टींचं इम्पोर्टन्स काय आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे, हे मला माहिती नव्हतं. मग तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असा, मग तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात असा, तुम्ही एखादे एंटरप्राइज ओन करत असाल, तुम्ही हॉटेल चालवत असाल, तुम्ही शिक्षिका असाल, तुम्ही एम्प्लॉयी असाल, तुम्ही प्रोफेशनल कुणीतरी वेगळं तुमचं प्रोफेशन असेल, तरीही तुमच्यासाठी सायबर सेफ्टी, सिक्युरिटी हे किती इम्पोर्टंट आहे, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे हा आजचा आपला विषय. अ, 1-2 मिनिटं द्या, मी आपली पी शेअर करते. त्याआधी मी तुम्हाला असं सांगू इच्छिते, की हा विषय आम्ही जेव्हा निवडला, त्यावेळेला मला अ, सांगायचं असं आहे किंवा सुरुवात अशी करायची आहे, की हा विषय इम्पोर्टंट कसा आहे, हे कसं समजावून सांगावं? कसं कळेल? तर अगदी सोपं उदाहरण देते तुम्हाला, की आपल्या आयुष्यात अ, प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाला जितकं महत्त्व आहे, हिरे, सोनं, स्वतःची ग्रोथ, स्वतःची पर्सनॅलिटी या गोष्टींना जितकं महत्त्व आपण ठेवतो, तेवढंच महत्त्व आपल्या आयुष्यात सायबर सिक्युरिटी, सायबर सेफ्टीला आहे. इतके दिवस आपण कोरोना यायच्या आधी इतके दिवस आपण सगळेच अ, शाळेत जाऊन शिक्षिका असाल तर शाळेत जाऊन शिकवत होतो. विद्यार्थी असू तर शाळेत जाऊन शिकत होतो. कोणत्या कंपनीत काम करत असाल तर कंपनीत जाऊन काम करत होतो. पण आता ह्या पॅन्डेमिक सगळ्या गोष्टींमुळे आपण सगळ्या गोष्टी घरात बसून करतो आहोत. वर्क फ्रॉम होम हा एक क्रायटेरिया आपल्यासमोर आलेला आहे. अ, जेव्हा आम्ही रिसर्च करतो, जेव्हा आम्ही शिकतो माझ्या दृष्टीने सांगते, तेव्हा आम्हाला असं सांगितलं जातं, की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असता, तेव्हा तुम्हाला अ, जे धोके जाणवतात सायबर सेफ्टी किंवा सायबर क्राईम्स जे असतात, त्याचे धोके हे तुमच्यासाठी कमी असतात. कारण तुम्ही तुमच्या कंपनीचे डिव्हाइसेस वापरत असता. कंपनीच्या डिव्हाइसेसवर तुम्ही डिपेंडंट असता आणि त्याची सगळ्याची जबाबदारी ही कंपनी घेते. त्याच्यामुळे तुमचा असलेला हा सायबर क्राईम्सचा धोका हा 30% असतो. पण आता सध्याच्या काळात सायबर क्राईम्सचं प्रमाण 500% वाढलेलं आहे.
म्हणजे ही ही मी तुम्हाला सांगते साधारण 22 मार्च नंतरची आकडा मी तुम्हाला सांगते. 22 मार्च नंतर आपल्या भारतामध्ये 500% सायबर क्राईम्समध्ये वाढ झालेली आहे. का? याचं कारण काय? तर सायबर क्रिमिनल्सना फार सोपं टार्गेट झालेलं आहे, कारण सगळी लोकं आता घरातनं काम करतायत. घरातनं काम करणाऱ्या सायबर विषयालाशी फॅमिलियर नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मला वाटत नाही, की त्यांना सायबर सिक्युरिटी, सायबर सेफ्टी, त्याचे रूल्स, त्याचे रेग्युलेशन्स माहिती असतात किंवा ते पाळून आपण काही गोष्टी तयार करतो. आपल्याला माहिती नसतं असे क्राईम्स आपल्या पाठीमागे घडत असतात. त्यामुळे हे 500% प्रमाण आपल्याला कमी करायला पाहिजे. म्हणून आम्ही काय प्रयत्न केला, की आम्ही सायबर पेरेंटिंग नावाचा लॉकडाऊनच्या आधीच एक प्रोग्राम रन करत होतो. जिथे आपण सगळ्या पेरेंट्सना असं एक सेशन आपण रन करतो, की जिथे सगळ्या पेरेंट्सना आपण हे सांगतो, की सगळे पेरेंट्स आपल्या मुलांचं चांगलंच नर्चरिंग करतात. पण तुम्ही प्रत्येक मुलाला जसे चांगल्या सवयी लागाव्या, त्यांनी चांगलं बोलावं, चांगलं खावं, चांगलं त्याची नरिशमेंट व्हावं असा विचार करता, त्याप्रमाणे तुमची पावलं उचलता, त्याप्रमाणे तुमचं प्रत्येक पाऊल हे तितकंच नरिशमेंटिंग आहे का? तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करता आहात का? तुम्ही त्याचा स्क्रीन टाईम, त्याचा मोबाईल, त्याचा सोशल मीडिया, त्याचा इंटरनेट, त्याचा अभ्यास, त्याची सायकॉलॉजी या सगळ्या गोष्टींवर काम करता आहात का? तुम्ही या सगळ्या गोष्टींना महत्त्व देता आहात का? या सगळ्या गोष्टींवर आपलं ते सेशन डिपेंडंट होतं. त्या सेशनच्या दरम्यान आमचं असं लक्षात आलं, की पेरेंट्स येऊन आमच्याशी असं बोलायला लागले, की "मॅम आम्हाला कळतंय, आम्हाला पटतंय, पण आम्हाला असं वाटतं आम्ही सेशन किंवा आम्ही मुलांना आमच्या सांगायला लागलं, की मुलं ऐकत नाहीत. तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा किंवा तुम्ही हे जे आम्हाला सांगताय ते मुलांना पण सांगण्याचा प्रयत्न करा. मुलांबरोबर आमचं सेशन घ्या. आम्हाला हा प्रकार आवडला किंवा आम्हाला ही कल्पना आवडली. म्हणून मग आम्ही सायबर पाठशाला नावाचं सुरू केलं. लॉकडाऊनच्या आधीचं सांगते मी हे. सायबर पाठशाला हे ऑल अबाउट चिल्ड्रन. त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या कलाकलांनी त्यांना समजेल असं त्यांच्यासाठी सेशन आपण सुरू केलं. तर आता लहान मुलांना आपण हे का द्यायचं असा प्रश्न पडतो. त्यांना कळणार आहे का? त्यांना तेवढं कळतं का? त्यांना त्यांचे तेवढे एक्सपोजर आहे का? त्यांना तेवढं काय कळणार आहे? त्यांचा तेवढा अ, आवाका तरी आहे का? अशा अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण मधुरा तरीही हां, पीपीटी शेअर नाही केली आहे. हां, नाही करते मॅम. मी आधी थोडीशी प्रस्तावना ओके, देते, मग आपल्या ओके. पीपीटीकडे मी जाऊ शकेन. ठीक आहे. अ, म्हणून आम्ही असं सुरू केलं, की लहान मुलांना जर आपण त्या वयापासून म्हणजे वय वर्ष 9 ते वय वर्ष 15 इथपासनं जर आपण सुरुवात केली, छोट्या-छोट्या त्यांना समजेल अशा पद्धतीने सांगायला, तर आपण जे आता प्रॉब्लेम्स फेस करतोय, ते लहान मुलं त्या वयात फेस करणार नाहीत. म्हणून मी आता पीपीटी शेअर करते. एक 2च मिनिटं द्या मला. आम्ही अ, येस. मग आम्ही नर्चरिंग ई जनरेशन नावाचा एक प्रोग्राम सुरू केला. लॉकडाऊन नंतर आम्हाला असं जाणवलं, की आपण ऑनलाईनही हे सुरू करू शकतो. कारण ऑनलाईन सुरू करण्याचा चान्स आपल्याकडे गोल्डन चान्स अशासाठी आहे, कारण लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प पडलं होतं. सगळ्यांचे बिझनेस, सगळ्यांच्या नोकऱ्या, सगळ्यांचं काम ठप्प पडलं होतं. पण 1-1.5 महिन्यानंतर सगळ्या मोठ्या माणसांचं काम सुरू झालं. कारण नाही, तुम्ही 1-1.5 महिन्यानंतर नाही थांबवू शकत. तुम्हाला काम तर केलंच पाहिजे. तसंच मुलांचं शिक्षणही चालू ठेवलंच पाहिजे. मुलांचं शिक्षण तुम्ही थांबवू शकत नाही. त्यांच्या परीक्षा तुम्ही थांबवू शकत नाही. म्हणून मुलांना ऑनलाईन शिकवण्याची पद्धत सुरुवात झाली. म्हणजे मुलांना आहे त्या नॉलेजमध्ये आपण त्यांना थोडंसं धोक्यातच टाकलं. कारण त्यांना माहितीच नाहीये, की हे जे ऑनलाईन आपण वापरतोय, ते कसं वापरायचं असतं? ते वापरताना काही धोके आहेत का? ते वापरताना काय रूल्स वापरायचे आहेत? काय रेग्युलेशन्स वापरायचे आहेत? त्यांना फक्त Zoom ओपन करून द्यायचं आणि सुरुवात झाली असं नाही होत. कारण आपल्यापेक्षा आत्ताची लहान मुलं खूप हुशार आहेत. त्यांना चुकीच्याच गोष्टी फार पटकन लक्षात येतात, माहिती असतात, कळतात. इंटेन्शनली नाही, पण तरीही त्यांना आपल्यापेक्षा खूप जास्त कळतं. ह्याच वयात जर आपण त्यांना अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या,
नॉलेज दिलं, की तुम्ही इंटरनेट वापरताय, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला नॉलेज आहे, चांगली गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी वापरताना तुम्ही पूर्ण रूल्स, रेग्युलेशन्स, सगळ्या रिस्ट्रिक्शन्स कोणत्या आहेत त्या समजून घ्या आणि मग वापरा. काय आहे हे इंटरनेट? तुम्ही काय रूल्स आणि रेग्युलेशन्स वापरले पाहिजे? तुम्ही काय पद्धतीने वापरलं नाहीत, तर तुम्हाला काय धोके पत्करावे लागतील? हे सगळं मुलांना कळतं. त्यामुळे मुलांना सांगणं ही तितकंच इम्पोर्टंट आहे. म्हणून आम्ही नर्चरिंग ई जनरेशन नावाची बॅच सुरू केली. नर्चरिंग ई जनरेशन या कोर्समध्ये आपण त्यांना काय सांगतो? इंट्रोडक्शन टू द सायबर वर्ल्ड. सायबर वर्ल्ड नक्की काय आहे? तुम्हाला वाटतं ते सायबर वर्ल्ड आहे का? तुम्हाला वाटतं ते इंटरनेट आहे का? इंटरनेट म्हणजे ऑनलाईन शॉपिंग, गेम्स खेळणं, PS5, PS4 एवढंच आहे का? तर नाही. सायबर वर्ल्ड काय आहे? त्याच्या अंडर पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत? निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत? आणि मुलांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. मुलांना खूप कळतं. मुलांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे तुम्ही त्यांना जितकं द्याल, तितकं त्यांच्यासाठी ते नॉलेजेबलच आहे. त्याच्यानंतर आपण त्यांच्यासाठी एक प्रोग्राम घेतो, तो म्हणजे ऑनलाईन गेम्स व्हर्सेस मेक युअर ओन कॉम्प्युटर गेम्स. मी जेव्हा मॅम बरोबर जायचे, आमचे सेशन्स असायची सायटिंगची, तेव्हा आम्हाला खूप तक्रारी असायच्या, की एवढ्या लहान वयात मुलं एवढी ऑनलाईन गेम्स खेळतात, त्याच्यातच असतात, दिवस-दिवस खोलीतनं बाहेरच येत नाहीत, तशीच बोलतात, तशीच वागतात, काय करायचं? भीती वाटायला लागली. ह्याच्यातनंच मुलांना, कारण त्यांना एकतर पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा, त्यांना हे माहितीच नाहीये, की ह्याला रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. याच्यामुळे तुम्हाला धोके होऊ शकतात. त्यांना हे माहितीच नाहीये. कारण ते फक्त इंटरनेट वापरतात. त्याच्यातनं आपण त्यांना इंटरेस्टिंग फॅक्टर तयार करून देतो. तुम्ही एक गेम खेळताय ऑनलाईन, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला जर तुमचा नवीन ओन गेम तयार करता आला, तर किती मजा येईल. मग आपल्याकडे त्यातल्या तज्ञ आहेत. आपल्याकडे त्यातल्या एक तज्ञ मॅडम आहेत, त्या त्यांचं एक सेशन घेतात. छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीजमधनं ते त्यांना त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स पण समजावून सांगतात आणि त्यांना स्वतःचा ओन कॉम्प्युटर गेम्स तयार करायलाही शिकवतात. हे किती इम्पोर्टंट आहे. हे किती त्यांच्यासाठी पण इंटरेस्टिंग आहे. व्हल्नरॅबिलिटीज व्हाईल प्लेइंग ऑनलाईन गेम्स. म्हणजेच आता ऑनलाईन गेम्स खेळताय, मज्जा येतीये, पण त्याच्या व्हल्नरॅबिलिटीज म्हणजे काय? धोके. धोके काय आहेत? तुम्हाला माहिती का, की हे जर तुम्ही रूल्स आणि रेग्युलेशन्स वापरले नाहीत, तर काय लेव्हलचे धोके तुम्हाला पत्करायला लागू शकतात? हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे. मुलांना हे कळतं. तुम्ही रँडम मुलांच्या हातात फोन दिला, तो खेळतोय, 1 तास का बसलाय म्हणून ओरडलं, काढून घेतला, असं नाही चालत. त्यांच्याशी बोललं पाहिजे या विषयावर. ऑनलाईन ग्रूमिंग. ऑनलाईन ग्रूमिंग तर खूप मोठा विषय आहे, व्हास्ट विषय आहे. अगदी फ्रँकली सांगते, या क्षेत्रात उतरण्याच्या आधी मलाही माहिती नव्हता हा विषय. पण हे मुलांना माहिती असलं पाहिजे. याबद्दल मुलांना आपण जाणीव करून दिली पाहिजे. हे मुलांना आम्ही सांगतो. डिजिटल लॉकर, डिजिटल सिग्नेचर, डिजिटल करन्सी म्हणजे काय? ते आपल्यासाठी इम्पोर्टंट आहे का? आहे तर त्याचा इम्पोर्टन्स काय आहे? त्याचा सिग्निफिकन्स काय आहे? मी तुम्हाला अगदी खरं सांगते, तुम्हाला खोटं वाटेल, एक्झॅजरेशन वाटेल, पण मलाही या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. मॅम बरोबर काम करून, थोडासा अभ्यास करूनच मला कळायला लागल्या आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं, की खरंच हे आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. आपल्याला वाटतंय तितकं आपण ह्याला निग्लेक्ट नाही केलं पाहिजे. कारण इथून पुढे पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड डिजिटल इंडियासारखं डिजिटल वर्ल्ड होणार आहे. तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी डिजिटलीच करायला लागणार आहेत. मग तुम्ही हे सगळे धोके पत्करणार का? तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दलच्या काळजी, प्रिव्हेन्शन्स माहिती असली पाहिजे. इंट्रोडक्शन टू द सायबर वर्ल्ड प्रमाणेच आपण त्यांना त्याचे लीगल आणि एथिकल ॲस्पेक्ट समजावून सांगणार, की लीगली काय त्याच्यासाठी गरज आहे, लीगली त्याचे काय नॉर्म्स आहेत, एथिकल काय ॲस्पेक्ट्स आहेत, नॉर्म्स आहेत. कारण हेही त्यांना कळणं गरजेचं आहे. आणि हे त्यांना त्यांच्या भाषेत आपण समजावून सांगतो. म्हणजे मी तुम्हाला सांगणं वेगळं, मी छोट्या मुलांना सांगणं वेगळं, मी एका प्रोफेशनलला सांगणं वेगळं, मी एका एम्प्लॉयीला सांगणं वेगळं. प्रत्येकासाठी त्याच पॉइंट बद्दलची डेफिनेशन, त्याच पॉइंट बद्दलचे डिस्क्रिप्शन हे वेगळं असणार आहे. सो मुलांना तुम्हाला असं वाटेल हे त्यांना कळेल का? हे त्यांना त्यांना केवढं डोईजड जाईल असं नाही होत. हा एक्सपिरियन्स आहे आमचा, की असं नाही होत. त्यांना कळतं कारण भाषा अत्यंत सोपी असते. त्यांना कळेल अशी असते. त्यांच्या डोक्यावरनं जाणार नाही याची खात्री घेतो आम्ही आणि मगच आम्ही त्यांना सांगतो. सायबर हायजीन हा शेवटचा आणि इम्पोर्टंट पार्ट आपण त्यांना सांगतो. म्हणजे काय? तर आता
पॅन्डेमिक या सगळ्या काळात आपण एक्स्ट्रा आपल्या बद्दल थोडेसे हायजिनिक झालो. म्हणजे काय, घरी आल्यानंतर लगेच हात धुतो. कोणालाही भेटलो की मास्क वर करतो. भेटून आलो की हात धुतो, पाय धुतो. त्याच्याशिवाय घरात शिरत नाही. कुठल्याही गोष्टीला हात लावत नाही. का? कारण आपण आपल्या कोणत्याही आजारापासून प्रिव्हेंट करतो आहोत. तसंच आपण आपल्या सगळ्या डिव्हाइसेसना प्रिव्हेंट केलं पाहिजे. कारण ते जे धोके आहेत, ते जे सायबर क्राईम्स आहेत, ते खूप डेंजरस आहेत. ते खूप मॅसिव्ह आहेत. आपल्याला त्याची इंटेन्सिटी माहितीच नाही. मग ते वापरताना आपण कोणत्या प्रकारचं प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे? कोणत्या प्रकारची स्वच्छता वापरली पाहिजे? कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? हेही तितकंच इम्पोर्टंट आहे. कुठलंही डिजिटल इन्स्ट्रुमेंट, कुठलंही कनेक्टिव्हिटी, कुठलीही गोष्ट वापरताना आपल्याला त्याचे सायबर हायजीन नॉर्म्स माहीत असले पाहिजेत आणि हेही आपण मुलांना सांगतो. तुम्हाला असं वाटेल हे खूप डोईजर जातंय, तुम्हाला असं वाटेल हे खूप व्हास्ट आहे. पण मी तुम्हाला खरं सांगते, नर्चरिंग ई जनरेशन ह्या कोर्सची आमच्या लॉकडाऊन म्हणजे 1 जूनला आम्ही पहिली बॅच घेतली. ते आत्तापर्यंत आमच्या 18 बॅचेस झाल्या आणि अजून 5 आणि 6 डिसेंबरला पण आपली 19वी बॅच आपण नर्चरिंग ई जनरेशनच्या कोर्सची घेतोय. आपण जितकं त्यांना देतो आहोत, त्याचप्रमाणे त्यांचे फीडबॅक्सही आपल्याला खूप चांगले मिळतात. हा झाला नर्चरिंग ई जनरेशन बेसिक कोर्स. नर्चरिंग ई जनरेशन 2 म्हणजेच त्याची ॲडव्हान्स लेव्हल. कारण हे शिकल्यानंतर इथे संपतं का नॉलेज? तर नाही संपत. ह्याच्यानंतर आपली त्याची लेव्हल 2 होते, म्हणजे त्याचा थोडासा ॲडव्हान्स्ड व्हर्जन, त्याच्या पुढचं व्हर्जन. त्याच्यात आपण त्यांना काय-काय सांगतो? त्याच्यात आपण त्यांना सांगतो सायबर क्राईम्स रिलेटेड टू सोशल मीडिया. सोशल मीडिया हा तर खूप मोठा सब्जेक्ट आहे, व्हास्ट सब्जेक्ट आहे. सोशल मीडिया हा लहान मुलांपासून ते 70-75 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे वापरतात. पण ते वापरताना आपण त्याच्यात किती वाहवत जातो आहोत? आपण त्याचे रूल्स पाळतोय का? आपण त्याच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलंय का? की आपण किती सेफली वापरतोय? आपण काय पद्धतीने तिथे अपील होतोय? काय पद्धतीने ते वापरतोय? हे खूप इम्पोर्टंट आहे. हे आमच्यासाठी पण इम्पोर्टंट आहे. माझ्या जनरेशनसाठी, लहान मुलांसाठी, माझ्या आईच्या जनरेशनसाठी, माझ्या आजी-आजोबांच्या जनरेशनसाठी सगळ्यांसाठी खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. पण याला खूप निग्लेक्ट असं वाटतं एवढं काय, काहीच होत नाही. मला माहिती आहे ना पासवर्ड कसा ठेवायचा, मला माहिती आहे ना पासवर्ड किती स्ट्राँग असला पाहिजे. एवढ्याच गोष्टी नाहीयेत. खूप छोट्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतर आपण त्यांना पहिल्या लेव्हलमध्ये आपण जे सायबर क्राईम्स सांगतो त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स्ड थोडेसे वरचे, थोडेसे डीप, थोडेसे इंटेन्स, थोडेसे सीरियस सायबर क्राईम्स त्यांना सांगून देण्याचा प्रयत्न करतो. तेही सोप्याच भाषेत. त्यांची भाषा अवजड नाही. पण त्यांना हेही कळलं पाहिजे. त्यांना हेही रुचलं पाहिजे, की बाबा एवढी ग्रीव्हन्सी आहे या सगळ्या गोष्टींची. आपल्याला हे माहिती आहे का? आपण आता Facebook वापरतोय, Instagram वापरतोय, पण आपण ते सगळे नॉर्म्स बघतोय का? आपण ते पाळलेत का? असे प्रश्न पडायला लागतात. अनेको प्रश्न नंतर पडायला लागतात, ज्याची उत्तरं आपल्याला माहितीच नसतात. नंतर आपण त्यांना बिटकॉइन्स आणि अदर क्रिप्टोकरन्सीज, सायबर पोस्चर हा एक नवीन आपण त्याच्यात पॉइंट घातलेला आहे. तोही अत्यंत इम्पोर्टंट आणि खूप गरजेचा असा पॉइंट आहे. परत आपण त्यांना सायबर हायजीन, ॲडव्हान्स्ड व्हर्जन सगळ्या बेसिक नंतरच्या सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी आपण यांना सांगणार. डी ॲडिक्शन स्टोरी ऑफ अ ट्रॅव्हलर म्हणजे ॲडिक्शन टू डी ॲडिक्शन. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ह्या कोर्सची खासियत अशी आहे, की आपल्या ह्या कोर्समध्ये नर्चरिंग ई जनरेशन 2 स्पेसिफिकली याच्यात सायकॉलॉजिस्टही इन्व्हॉल्व्ड आहेत. का? कारण ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या सायकॉलॉजीशी खेळून आपल्याला त्यांना सांगायला लागतात. त्यांच्या कलाकलांनी घेऊन आपल्याला त्यांना सांगायला लागतात. त्यांना पटेल, त्यांना रुचेल, त्यांना कळेल असं आपल्याला त्यांना सांगायला लागतं. त्यामुळे कदाचित आपल्याला ते जमणार नाही, पण एका सायकॉलॉजिस्टला ते जमू शकतं. त्यांना त्यांच्याशी खेळण्याची नॅक असते. सो त्याच्यातली एक तज्ञ व्यक्ती आपल्या मुलांशी बोलते. अगदी मनमिळाऊपणे त्यांचं मस्त सेशन चाललेलं असतं. त्यामुळे हा एक स्टोरी ट्रॅव्हलर जे आपण म्हणलेलं आहे, ती एक जर्नी आपण त्यांना सांगतो, की ॲडिक्शन टू डी ॲडिक्शन ही जर्नी किती इम्पोर्टंट आहे, किती सोपी आहे आणि किती महत्त्वाची आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कारण त्यांनाही थोडं-थोडं कळत असतं, की आपण खरंच ॲडिक्टेड आहोत का? आपण ते स्वतःला प्रश्न विचारायला लागतात. ते स्वतः काम करतात या सगळ्या गोष्टींवर. ॲडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ ऑनलाईन कॉम्प्युटर गेम्स.
ऑनलाईन नुसतं कॉम्प्युटर गेम्स म्हणजे PS4, PS5, पोकेमॉन गो खेळायचं का? त्याच्यामुळे होणाऱ्या सगळ्या व्हल्नरॅबिलिटीजची आपण त्यांना जाणीव करून देतो. त्याच्यामुळे नुसते सायबर क्राईम्स नाही, तर त्यांच्या स्वतःच्या पोस्चरवर, डोळ्यांवर, मेंटली कपॅसिटीजवर किती फरक पडतोय हे आपण त्यांना सांगून देतो. चांगल्या भाषेत पॉझिटिव्हली पण त्यांना आपण ह्या सगळ्या गोष्टींचे रिॲलिटी चेक देतो जे गरजेचे आहेत. प्रोटेक्टिंग ऑनलाईन आयडेंटिटी. ऑनलाईन आयडेंटिटी तर आता सगळीच म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. ऑनलाईन आयडेंटिटी म्हणजे काय? मी माझ्या Instagramवर एखादं प्रोफाईल माझं ओपन करते, तेव्हा मी त्याच्यावर माझी बर्थ डेट, माझा फोटो, माझे मित्र-मैत्रिणी, सगळ्यांचे वाढदिवस सगळंच टाकते. म्हणजे माझी ऑनलाईन आयडेंटिटी ही सगळ्यांसाठी ओपन असते. मग त्याचा कोणीही दुरुपयोग करू शकतो आणि हे आपल्याला लहान वयात माहिती नसतं. मलाही माहिती नव्हतं. म्हणूनच लहान वयापासून आपण त्यांना नर्चर करण्याचा प्रयत्न करतो आहोत, की तुम्ही हे करताय, करा, खुशाल करा. थोडा वेळ घालवा, ही मज्जा आहे, तुमच्यासाठी हे अवेलेबल आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण सगळ्या गोष्टी सांभाळून करा. त्याचे धोके काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो. ते पाळा आणि मग करा. मग तुमच्यासाठी सगळं सेफ आहे, मज्जा आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना सांगतो ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंगचं तर माझ्या घरातच उदाहरण आहे. माझ्या घराच्या शेजारीच छोटी मुलगी राहते, जी आहे आता साधारण 5वी का 6वी मध्ये. ती ऑनलाईन शॉपिंग तिच्या बाबांना कसं करायचं शिकवत होती. मला खरंच आश्चर्य वाटलं. मलाही येत नाही. मला अजूनही खूप पटपट नाही येत. माझा भाऊ, माझा सख्खा भाऊ लहान आहे, तो करतो ऑनलाईन शॉपिंग. कारण त्याला फार चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी हँडल करता येते. पण पण फक्त हँडलच करता येते. त्याला त्याचे रूल्स रेग्युलेशन्स माहिती नाहीत. त्याला त्याचे ट्रान्झॅक्शन्सचे रूल्स माहिती नाहीत. हे जर वापरलं नाही, तर काय होऊ शकतं हे त्याला माहिती नाही. त्याला ते धोके माहिती नाहीत कारण तो आता फक्त 11वीत आहे. त्यामुळे त्यांना वापरायचं कसं हे सगळं माहिती आहे. त्यांना त्याच्या पुढच्याही गोष्टी माहिती आहेत. पण त्यांना जे माहीत असायला पाहिजे ते त्यांना नाही माहिती. म्हणजे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्याल? तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना कशाकडे लक्ष द्याल? तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना कोणत्या उगाचच्या फेक लिंक्सवर क्लिक करणार नाही. ट्रान्झॅक्शन करताना कोणती काळजी घ्याल? हे सगळं आपण त्यांना सांगणार आणि ते अत्यंत गरजेचं आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन शेवटचा पॉइंट आलाच. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तर मुलं तर फोन पे, काय भीम पे खूप गोष्टी येत आता. मला माझा भाऊ किंवा माझ्या आईला सांगतो, की "आई जीपे कर ना, कशासाठी उगाच जाऊन देतेस?" त्याला माहितीये कसं करायचं जीपे. पण हेच करताना आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड त्यांच्या हातात दिलं, काही चुकीच्या गोष्टी झाल्या, तर त्यांना त्याचं काहीच सिरियसनेस नसणार आहे. कारण त्यांना माहितीच नाहीये, की वापरायचं कसं. त्यांना माहितीच नाहीये, की याचे धोके काय होऊ शकतात. त्यामुळे मुलांना ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात मोठा फायदा हा आहे, की आपण आत्ता जे भोगतोय किंवा माझे आई-बाबा आत्ता जे भोगतायत त्यांना माहिती नसल्या कारणाने, आजी-आजोबा जे भोगतायत ते हे मुलं भोगणार नाहीत. आत्ताच्या वयात त्यांच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, तेही त्यांच्या आयुष्यात क्रिएट होणार नाहीत. हे गरजेचं आहे. कारण ह्याच्यापुढे माझ्यासारख्या म्हणजे माझ्या वयाची मुलं आणि त्याच्या खालची मुलंच हे सगळं डिजिटल सांभाळणार आहेत. आई-बाबा थोडं-थोडं शिकतात, थोडं-थोडं करतातच. पण आमच्या नंतर तर हे पुढे सगळं डिजिटलीच होणार आहे. सो सगळे धोके सांभाळूनच आम्हाला हे सगळं केलं पाहिजे. तर मला आत्ता कळलंय, तर लहान मुलांना हे कळलं तर फारच चांगली गोष्ट आहे. त्यांना हे कळलं तरच पुढे जाऊन धोके टळू शकतात. 500% प्रमाण आपण नक्की 50% आणू शकतो. पण सगळ्यांनी या गोष्टीकडे सिरियसली बघणं खूप गरजेचं आहे. असे हे आपले नर्चरिंग ई जनरेशन आणि नर्चरिंग ई जनरेशन 2 असे आपले हे 2 महत्वाचे आणि नवीन प्रोग्राम्स आहेत. आता मी तुम्हाला आमची वेगळी आणि अजून कोणकोणती मॉड्यूल्स आहेत ते सांगते. आपलं पहिलं मी तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे आपलं पहिलं आहे ते सायबर पाठशाला. सायबर पाठशाला म्हणजे काय? नर्चरिंग ई जनरेशन सारखंच फक्त थोडंसं मॉडिफाईड व्हर्जन असतं. जे ऑल अबाउट चिल्ड्रन्स. आपण मुलांशी इंटरॅक्ट करतो, आपण मुलांशी बोलतो, त्यांच्या गोष्टी ऐकून घेतो. आपण बोलताना त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते जाणून घेतो. त्यांच्यावर त्यांना सोल्युशन देतो किंवा त्यांना ही खात्री करून देतो, की आम्ही आहोत. तुम्हाला काहीही वाटलं तर तुम्ही आमच्याशी बोला. ही पण इम्पोर्टंट आहे खूप. हे पण लहान मुलांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सायबर पाठशाला हा आपला एक खूप महत्वाचा मॉड्यूल आहे. त्याच्यानंतर येतं सायबर पेरेंटिंग जे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. पेरेंटिंग करणं म्हणजे काय? तर फक्त चांगल्या सवयी लावणं का? चांगल्या सवयी म्हणजे चांगलं बोलणं, चांगलं फिरणं, चांगलं वागणं, अभ्यास हेच सगळं का? तर नाही. चौरस पेरेंटिंग कसं गरजेचं आहे? त्या चौरस पेरेंटिंगमध्ये सायबर कुठे येतं? तर चौरस पेरेंटिंगमध्ये नेटवर्क कुठे येतं? सोशल मीडिया कुठे येतं? स्क्रीन टाईम कुठे येतो? सगळंच येतं. सो सायबर पेरेंटिंग
त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबल नेटिझन. आमच्या सगळ्या मॉड्यूल्स पैकी सगळ्यात महत्वाचं मॉड्यूल मला वाटतं, कारण हे मॉड्यूल वय वर्ष 8 ते वय वर्ष 75 या सगळ्यांसाठी एकच आहे. रिस्पॉन्सिबल नेटिझन हे मॉड्यूल आम्ही जेव्हा देतो, हे जेव्हा सेशन घेतो, तेव्हा त्याला कोणीही अटेंड करू शकतं. कारण ते तितकं महत्वाचं, तितकं इम्पॉर्टंट, तितकं ब्रॉड माइंडेड सेशन आहे. लहान मुलापासून ते 75 वर्षाचे आजोबांपर्यंत जे कोणी इंटरनेट वापरतं, त्या सगळ्यांसाठी हे इम्पॉर्टंट सेशन आहे. रिस्पॉन्सिबल नेटिझन याचा अर्थच आम्ही नावच असं ठेवलंय, कारण आपण एक सिटिझन म्हणून आपण एक रिस्पॉन्सिबल आहोत का? हा आपण हा विचार खूपदा करतो, की सिटिझन म्हणून मी रिस्पॉन्सिबल आहे, तर मी ह्या गोष्टी करते का? मी त्या गोष्टी करते का? तसंच जेव्हापासून तुम्ही इंटरनेट वापरायला लागता, यू आर अ नेटिझन. सो इफ यू आर रिस्पॉन्सिबल सिटिझन, यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल नेटिझन. आणि ह्याच्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात, ह्याच्यासाठी काही गोष्टी कळायला लागतात. ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सोशल मीडिया वापरतो, आपण खूप इंटरनेट वापरतो, आपण जळीस्थळी इंटरनेटचा उपयोग करतो. त्यामुळे त्यावेळेला ते वापरताना आपण रिस्पॉन्सिबल आहोत का? आपण रिस्पॉन्सिबली वापरत आहोत का? हे कळणं गरजेचं आहे आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, हेही कळणं गरजेचं आहे. म्हणून रिस्पॉन्सिबल नेटिझन खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचं आणि खूप छान सेशन आहे. त्याच्यानंतर आपल्या येतं सायबर सिक्युरिटी फॉर एम्प्लॉईज, सायबर सिक्युरिटी फॉर प्रोफेशनल्स. आता ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत, पण तरी एकत्र जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कशा? तर सायबर सिक्युरिटी फॉर एम्प्लॉईज म्हणजे मी एका कंपनीत काम करते. मी एका कंपनीत काम करते म्हणजे मी त्यांची डिव्हाइसेस वापरते. मी त्यांच्या गोष्टी वापरते, मी त्यांच्या सिस्टम्स वापरते, मी त्यांचं नेटवर्क वापरते. सो ते वापरताना मी काय काळजी घेतली पाहिजे? ते वापरताना आम्हाला काय धोके पडू शकतात? माझ्या प्रोफेशननुसार वेगवेगळे असतील. पण मला काय प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागू शकतं किंवा ते धोके मला पत्करायला लागू नयेत म्हणून मी काय काळजी घेतली पाहिजे, हे म्हणजे सायबर सिक्युरिटी फॉर एम्प्लॉईज. सायबर सिक्युरिटी फॉर प्रोफेशनल्स म्हणजे काय? तर सायबर सिक्युरिटी मी एक कंपनी ओन करते असं समजूया. मी एक ओनर आहे. माझ्याकडे काही लोकं कामाला येतात. मी माझ्याकडे काही लोकांना डिव्हाइसेस प्रोव्हाईड करते, जे ते वापरतात माझ्याच कामासाठी, आमच्या कंपनीच्या कामासाठी. पण म्हणजे माझी जबाबदारी तिथे काय येते? मी माझ्या काही लोकांना ज्या अर्थी इंटरनेट वापरू देतेय, माझं सगळं काम इंटरनेटवर चालू आहे, तर मग माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय येते? एखादी गोष्ट घडली तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी येते का? किंवा मी मग माझ्या प्रोफेशनली माझ्या एम्प्लॉईजना काय शिक्षण दिलं पाहिजे? त्यांना मी काय पद्धतीची काळजी घ्यायला सांगितली पाहिजे? हे म्हणजे सायबर सिक्युरिटी फॉर प्रोफेशनल्स, जे अत्यंत गरजेचं आहे. कारण आत्ता मला असं वाटतं एका सर्व्हेनुसार 500% साधारण 350% हे इंडस्ट्रियलायझेशनमध्ये आणि एंटरप्राइजेसमध्ये होणारे क्राईम्स आहेत. सो तुम्ही जर ओन करत असाल, तर तुम्हाला किती काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आता सध्या तर वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे सायबर क्रिमिनल्ससाठी आपण गोल्डन अपॉर्च्युनिटी आहोत, की कसं आपण त्यांना हॅक करू शकतो. कारण आपल्याला एवढ्या गोष्टी माहितीच नाहीयेत. त्यामुळे ते फार पटकन हॅक करून टाकू शकतात. ते फार पटकन आपल्या सगळ्या गोष्टी डिमॉलिश करून टाकू शकतात. त्यामुळे हे प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे स्वतःच्या रोल्सनुसार. त्याच्यानंतरचं आपलं सेशन येतं इंट्रोडक्शन टू सोशल मीडिया. आता सोशल मीडिया हे खूप मोठं प्रस्थ आहे. सोशल मीडियामध्ये खूप मोठे पार्ट्स आहेत. सोशल मीडियामध्ये खूप वेगवेगळ्या फांद्या आहेत आणि त्या प्रत्येक फांदीला, प्रत्येक सबटाइपला तितकंच महत्व आहे. सोशल मीडिया आपण वापरतो म्हणजे मला वाटतं साधारण छोट्या मुलापासून सगळे सोशल मीडिया वापरतात. 9वी-10वी पासून तर सगळे Instagram, Facebook, Twitter, LinkedIn अ, अशा Tinder फॉर दॅट मॅटर अशा सगळ्या साइट्सवर असतात. पण त्याच्याच प्रमाणे जेवढं ते वापर आहे, तेवढेच त्याचे सायबर क्राईम्सचा रेट आहे. जेवढा वापर आहे, जेवढी लोकप्रियता आहे, तेवढेच सायबर क्राईम्स आहेत. त्यामुळे सोशल मीडिया ही इंट्रोडक्शन असं का म्हणलंय? कारण आपल्याला असं वाटतं आपण सोशल मीडिया वापरू शकतो. मी Instagram वापरू शकते, मी Facebook वापरू शकते, मी ईमेल्स वापरू शकते. मला सगळं सेफली करता येतं. माझं अकाउंट कधीच हॅक झालेलं नाही. पण असं नाहीये.
कारण हे खूप अनसीन धोके आहेत. हे खूप अनइन्व्हायटेड धोके आहेत, की जे आपल्याला कळत नाहीत. मग फरक हाच आहे ना या सगळ्या गोष्टींमधला, की रिअल वर्ल्डमध्ये आपल्याला धोके कळतात. आपल्याला माहिती असतं हे पुढे जाऊन होणार आहे. आपण काहीतरी स्वतःला प्रिपेअर करू शकतो. हे धोके आपल्याला काहीतरी अफेक्ट झाल्यानंतर कळतं आणि ते अफेक्ट कुठल्या इंटेन्सिटीचं असेल हे आपण कधीच नाही सांगू शकत. त्यामुळे सोशल मीडियाची इंट्रोडक्शन पासनं आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकणं गरजेचं आहे, की तुम्ही सोशल मीडियाची इंट्रोडक्शन म्हणजे काय वापरता, कसं वापरता, प्रत्येक गोष्ट पडताळून वापरताना तुमची प्रोफाईल जेव्हा तुम्ही पुट फोर्थ करता, तेव्हा किती गोष्टींकडे तुमचं लक्ष आहे, कोणत्या गोष्टींचे धोके आहेत, कोणत्या गोष्टींकडे कीनली बघणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात सांगतो. त्यामुळे अत्यंत इम्पोर्टंट असं हे सेशन आहे इंट्रोडक्शन टू सोशल मीडिया. साधारण माझ्या वयापासून पुढे सगळ्यांसाठी हे गरजेचं आहे. अगदी आजी-आजोबांपर्यंत देखील. कारण आजी-आजोबा माझ्या वयाप्रमाणे आजी-आजोबांचं आता सध्याचं सोशल मीडिया चाललेलं आहे. WhatsAppच्या स्टेटसवर फोटो टाका, कुठलाही इव्हेंट झाला की आजी नाती किंवा नातवाचा बर्थडे असेल तर त्याला स्टेटस टाका. हे सगळं करतात आजी-आजोबा आपले. पण त्यांना ह्या गोष्टी नाही माहिती. कारण ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे. कारण ते पण आहेत ना, ते पण होणारच आहेत. ते म्हातारे आहेत म्हणून ते व्हिक्टिम्स होणार नाहीत असं नाही. त्यामुळे तेही होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं, की सायबर सेफ्टी ही आत्ताच्या काळात मी पहिल्यांदा जसं वाक्य म्हणले ते आता मी परत सांगते, की जसं सोनं, चांदी, हिरा, स्वतःची ग्रोथ, स्वतःची फॅमिली जेवढी इम्पोर्टंट आहे, तितकीच सायबर सेफ्टी तुमच्या आयुष्यात आता इम्पोर्टंट आहे. तुम्ही त्याला महत्त्व द्या आणि सायबर क्राईम्सना फाईट करा, असं मी नक्की म्हणेन. सो माय लास्ट स्लाइड सेज थँक यू. लेट्स बी अ रिस्पॉन्सिबल नेटिझन टुगेदर. थँक यू सो मच. वा, मधुरा, थँक यू सो मच. आजचं सेशन खूपच छान झालं आणि तू आज आपली जी मॉड्यूल्स आहेत त्याच्याबद्दल अतिशय व्यवस्थितपणे सगळ्यांना सांगितलंस. येस. आज इथे जे पालक असतील किंवा आजी असेल एखादी किंवा टीचर्स असतील, तर त्यांना याच्यावर काही प्रश्न आहेत का? जर प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता लगेच. कारण ही सेशन्स तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत किंवा तुम्ही जर टीचर असाल, तर तुमच्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे. तर याच्याबद्दल मॉड्यूल्सबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर नक्की विचारा किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाइप करू शकता. आणि आतापर्यंत आम्ही या लॉकडाऊन पिरियडमध्ये 173 मुलं आमच्या हाताखालनं म्हणजे ही मॉड्यूल्स केलेली आहेत. मॉड्यूल 1 तर सगळ्यांचंच झालेलं आहे. मॉड्यूल 2 ज्यांनी मॉड्यूल 1 केलेलं आहे, लेव्हल 1 त्यांनीच लेव्हल 2 ला ॲडमिशन घ्यायची असते. तर आता आमची पुढची बॅच 27-28 नोव्हेंबरला आहे आणि नर्चरिंग ई जनरेशन लेव्हल 1 ही आता 5 आणि 6 डिसेंबरला आहे. आणि त्याच्यासाठी एलिजिबिलिटी आहे साधारण 9 वर्ष ते 17 वर्ष. या एजमधली मुलं जी आहेत, ती याच्यात ॲडमिशन घेऊ शकतात. तर कोणाला काही शंका आहेत का? काही प्रश्न आहेत का? जसं मधुरा म्हटली, की लेव्हल 2 ला आपण सायकॉलॉजिस्टला सेशन घ्यायला सांगतो. तसंच आम्ही सायबर पेरेंटिंगमध्ये एक पेडिट्रिशियन आहेत, तर ते सुद्धा आणि सायकियाट्रिस्ट तर हे सुद्धा सेशन घेतात. तर ही सगळी सेशनबद्दल जर काही तुम्हाला शंका असतील, तर नक्की विचारा. तुम्ही नंतर पण आम्हाला फोन करून नक्की विचारू शकता किंवा मेसेज करू शकता. मला वाटतं आज कुणाला काही शंका नाहीयेत आणि कारण ती नंतरच ते पडणार आहेत. तर मग आजचं सेशन आपण इथेच थांबवूयात. थँक यू. थँक्स अ लॉट. थँक यू मॅम. थँक यू सो मच. मला तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली. थँक यू सो मच. थँक यू मधुरा. आजचं सेशन फारच सुंदर झालं. थँक यू. होपफुली सगळ्यांना जी माहिती हवी होती ती मिळालेली आहे येस. आणि ते लोकं नक्की ॲडमिशन घेतील आपल्या बॅचला, नेक्स्ट बॅचला. थँक येस. यू. थँक यू मॅम.